मुंबईमध्ये सध्या मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून मनोजदादा जरांगे पाटील आणि लाखो करोडो मराठा बांधव सध्या आझाद मैदानावर ठाण मांडून बसलेले आहेत। हे आलेले आहेत बीडमधील काही बांधव आणि त्यांनी आपल्यासोबत हे सर्व औषधं आणि गोळ्या आपल्या बांधवांसाठी आणलेल्या आहेत। विचारूयात आपण नेमकं यामागचा उद्देश काय आहे, कशासाठी आणलेले, कुठून आलात आणि तुमचं नाव काय? नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, मी डॉक्टर किशोर वरपे। आम्ही बीडवरून आलेलो आहोत। मागील 3 दिवसापासून मराठ्यांचा लढा, स्वतःच्या पुढच्या पिढीसाठी मराठ्यांच्या जो अविरत हा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मांडलेला लढा आहे, तिथे मुंबईमधले हे वातावरण पाहता आणि सरकारने केलेली गैरसोय पाहता आजाराचं सावट आमच्या मराठा बांधवांवर एवढं येऊन पसरलेलं आहे की आपण पाहता 2-3 दिवसापूर्वी या इथं पावसाचं एवढं थैमान झालेलं आहे आणि इतका चिखल आणि इतकी घाणीचं साम्राज्य त्या भागात झालेलं आहे। त्याच्यामुळं व्हायरल इन्फेक्शन एवढं वाढलं आहे। त्याच्यामुळं आम्ही हे ताप, सर्दी, डोकंदुखी, अंगदुखी, लूज मोशन सारखे आजार जेवढे व्हायरलमध्ये येतात आम्ही त्याचा प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त लोकांना आमच्याकडून आरोग्याची सुविधा देता यावी। आणि म्हणलेलंच आहे, आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आणि आमचे बांधव आमच्यासाठी देवाच्या ठिकाणी आहेत, कारण की ते आमच्या पूर्ण समाजासाठी आज मुंबईमध्ये एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये, बिकट परिस्थितीमध्ये थांबलेले आहेत। त्याच्यामुळं आम्ही आमची आमच्याकडून फुलाची पाकळी म्हणून आम्ही हा उपक्रम आमच्या मित्रमंडळीतर्फे हा राबवलेला आहे। आणि हे करत असताना आम्हाला गर्व वाटतोय की मनोजदादाच्या लढ्यामध्ये आम्ही काही ना काही देणं लागतं, समाजाचं देणं लागतं, ह्या उद्देशाने आज मुंबईमध्ये आलेलो आहोत। आणि लवकरात लवकर ह्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने जर नाही निर्णय घेतला तर आमचे सगळे बांधव आजारी पाडण्याची भीती इतकी आमच्या मनात तीव्र जाणून येत आहे। त्याच्यामुळे आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। डॉक्टर, तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, काय काळजी घ्यायची सांगाल तुमच्या बांधवांना? कारण आझाद मैदानावर सध्या चिखल आहे, रिपरिप वाढलेली पावसाची, आणि या सर्व परिस्थितीमध्ये संपूर्ण मराठा समाज जो आहे तो विदर्भ, मराठवाडा, कोकण ज्यांना जास्त पावसाची सवय नाही अशा बांधवांसाठी काय सांगाल, कशी काळजी घेतली पाहिजे? मुंबईचं वातावरण, आपण गावखेड्यातून आलेल्या सगळ्या मराठा बांधवांना मुंबईच्या वातावरणाची बिलकुलच सवय नसते। इथलं गरमट वातावरण आहे, इथं शरीरातून घाम जास्तीत जास्त जातो। त्याच्यामुळे वेळेवर पाण्याचं प्रमाण आणि जेवणाचं प्रमाण प्रत्येक बांधवांनी पाळलं पाहिजे। आणि झोपेचंही आपण, दादांचा आदेश असाच आहे की तुम्ही जिथं थांबलात तिथं जायचंय, आराम करायचा आणि जेवणाची सोय आहे। त्याच्यामुळे दिवसभर आपण त्या मैदानापाशी न थांबता आपल्या आरोग्याची, जेवणाची आणि पाण्याचं प्रमाण जेवढं जास्तीत जास्त तुम्ही मेंटेन करता, त्यामुळे तुम्ही आजारी पडण्याचे धोके कमी होतात। 1-2 प्रकार असे झालेले आहेत की काही तरुण बांधवांना हृदयविकाराचे झटके आलेले आहेत, तर त्या संबंधित अगोदर काय काळजी घ्यावी लागेल? की जर एखाद्या बांधवांना तसं जर असेल तर अगोदर तसे काही सूचना येतात का शरीराकडून, की काही होतं का? काय प्रकार आहे की एवढ्या गर्दीची सवय नसते, ऑक्सिजनचं प्रमाण घटतं आणि आधीच मुंबईचं वातावरण असं आहे की आपण या भागात राहिलेलो नाही, समुद्र सपाटीपासून फार जवळ असलेला भाग आहे की तिथं पूर्ण गरमीचं आणि ऑक्सिजनचं प्रमाण ऑलरेडीच कमी असतं। त्याच्यामुळं आपण इथं दगदग होण्याची शक्यता आणि तुम्हाला श्वासनाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते। त्याच्यामुळं आपण श्वासनाचा त्रास होत असेल किंवा गुदमरल्यासारखं होत असेल तर आपण त्या गर्दीतून लवकरात लवकर बाहेर पडून स्वच्छ आणि निर्मनुष्य ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करायचा। आणि त्यासोबतच तिथं आपल्या टीम पण आहेत, वैद्यकीय सुविधा, तिथं पण त्यांनी आपण त्या वैद्यकीय टीमला संपर्क करायचा किंवा आपल्या दादांसोबत असलेले सर्व मराठा सेवक, तिथं सगळ्यांचे मोबाईल नंबर आपल्या परिसरात आहेत आणि आजूबाजूच्या आरोग्य केंद्रांना त्यांचा संपर्क केल्यास तुम्हाला मदत मिळू शकते। कुणीही दुखणं अंगावर काढायचं नाही। त्याच्यासाठी काही अशी एखादी काही टॅबलेट्स वगैरे आहे का याच्यामध्ये, की का त्याला संपर्कच करावा लागेल डॉक्टर? नाही, मोठ्या आजारांसाठी आपल्याला वैद्यकीय मदत घेणंच आवश्यक आहे, कारण की तुम्हाला पित्त आणि हृदयविकाराच्या आजारामध्ये कन्फ्युजन होण्यापेक्षा आपण त्याच्यावर डॉक्टरांशी संलग्न झालेलं लवकरात लवकर। आणि सर्व मराठा बांधवांना विनंती की बाबा, आपल्या आजूबाजूला एखाद्या आपल्या तरुण मित्राला त्रास होत असेल तर पटकन त्याला वैद्यकीय मदत मिळवून द्या। यासाठी तुमचा काय संपर्क असेल, की एखादा प्रथम उपचार जर तुम्हाला या व्हिडिओ बघून जर केला तर काय संपर्क आहे तुमचा? माझा मोबाईल नंबर मी सगळ्यांना शेअर करू इच्छितो की आपल्या बांधवांना कुणालाही या आरोग्याची समस्या जाणवली तर आम्ही मनोजदादांच्या टीमशी संपर्क साधून तुम्हाला लवकरात लवकर मुंबईमधल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू। माझा मोबाईल क्रमांक आहे
9766 80 37 77. परत एकदा सांगतो 9766 803 777. डॉक्टर किशोर वरपे. आपल्याला कुठलीही आरोग्याची समस्या जाणवत असेल तर आम्ही तुम्हाला आमच्या परीने होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करू. तर हे होते किशोर वरपे आणि त्यांचे सर्व बांधव. कोणतं गाव आहे तुमचं सर? बीडमध्ये कुटेवाडी नावाचं गाव आहे. आणि हे सगळे बांधव कुटेवाडीचे आहेत का? नाही, आम्ही सर्व आजूबाजूच्या परिसरातील सर्व माझे मित्रमंडळी आहेत आणि यांच्या सहकार्याच्या भूमिकेने आम्ही हा उपक्रम राबवू शकलो आज. बरोबर आहे. तुम्ही बघू शकताय कुटेवाडी तसेच बीड तालुक्यातील कोणतं गाव आहे तुमचं? आमचं बीडपासून 15 किलोमीटर अंतरावर ब्रह्मगाव गाव आहे, तिथून आम्ही आलेलो आहोत. ब्रह्मगाव तसेच बीड तालुक्यातील ही बांधव आपल्या बांधवांसाठी स्वतः मौज गावचे सरपंच पण या ठिकाणी आहे. काय मदत तुम्ही आता पहिल्या दिवसापासून आंदोलनात आहे, परत गावाकडे पण गेला होतात, कारण 2 जबाबदारी असतात. सरपंचाला गावाची जबाबदारी असते, पण तुमचं गावच इकडे आलेलं असं समजतंय. तर काय नेमकी काळजी काय आहे आता? सध्या तुम्ही कोणती मदत घेऊन चाललेलं आहेत? ज्यावेळेस सुरुवातीला किशोर वरपे, गणेश बजगुडे, दादा घोड, आम्ही आमची पूर्ण टीम ज्यावेळेस आंदोलनात दाखल झालो त्यावेळेस आम्ही पहिल्या दिवशी बघितलं धावपळ. हे आम्हाला असं लक्षात आलं की बाबा इथं जेवणाची सोय नाही, पाण्याची सोय नाही, मुद्दाम टॉर्चर केल्यासारखं, प्लॅनिंग केल्यासारखं ब्रिजवर म्हणजे ट्रॉफिक अडवणं, जिकडे ते दिशाभूल करणं, ह्या गोष्टी केल्या. त्यानंतर मग डॉक्टरला लक्षात आलं की बाबा इथं मेडिसिन मी भेटणार. मग आम्ही काय केलं, गावाकडे रिटर्न गेलो, मेडिसिनची उपलब्धता केली, पुन्हा आज परत घेऊन मेडिसिन घेऊन मुंबईमध्ये दाखल झालो. ही मेडिसिन आम्ही ज्यांना गरजूवंतला आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोच करण्याचा प्रयत्न असेल. बघू शकता याप्रमाणे त्यांची जी टीम आहे सगळी त्यांच्या मौज आणि ब्रह्मगाव या ठिकाणचे जे बांधव आहेत ते आज मुंबईमध्ये मोठी मदत घेऊन, औषधाची मदत किंवा वैद्यकीय मदत घेऊन आलेले आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या बांधवांना जर काही अडचण आलेली असेल आझाद मैदानाच्या आसपासच्या तर नक्कीच या डॉक्टर साहेबांनी जो नंबर दिला आहे त्यावर संपर्क करा. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.